नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर एका रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून तक्रार देऊनही पोलिसांनी योग्य कारवाई न केल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेचे पती विजय वरघट हे रेल्वे पोलीस विभागात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी ते आपल्या घरासमोरील झाडांना पाणी घालत होते. यावेळी नळाचा पाईप लीक झाल्याने शेजारील व्यक्तीच्या अंगावर पाणी उडाले. या किरकोळ कारणावरून शेजारी आणि विजय वरघट यांच्यात वाद निर्माण झाला. वाद वाढत गेल्यानंतर संबंधित शेजारील व्यक्तीने आपल्या काही नातेवाईकांना बोलावून घेत विजय वरघट यांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान आपल्या पतीला वाचविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेत पती-पत्नी दोघांनाही गंभीर स्वरूपाचा मुका मार लागल्याची माहिती आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी पीडित दाम्पत्य हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गेले असता पोलिसांनी त्यांना कोणताही कर्मचारी सोबत न देता थेट मेडिकलसाठी जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तसेच मेडिकल रिपोर्टमध्ये किरकोळ जखमा नमूद असल्याचे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बाहेरून आलो होतो आणि आम्ही जनावरांना पाणी टाकत होते माझे मिस्टर. तेवढ्यामध्ये त्यांचा त्या जो शेजारचा इसम आहे त्याचा भाचा तिथे सायकलवरून जात होता. हे पाणी भरत होते आणि नळीला थोडीशी क्रॅक होती. आता तो त्या क्रॅकवरून गेला आणि ते पाणी त्याच्यावर म्हणजे ॲटोमॅटिक उडलं असते नळी तुटलेली असल्यामुळे. तर त्याच्यानंतर जो भांडणारा व्यक्ती आहे तो आमच्या समोर आला, माझ्या मिस्टरांसमोर, आणि त्यांना अपशब्दामध्ये पहिली शिवागीड केली की पाणी जाणून केलं सर्व आणि अंगावर आला. त्यांना मारहाण केली त्यांनी. नंतर त्यांचे पूर्ण कुटुंबासहित सर्व लोक त्यांना पकडून मारहाण करत होते. नंतर जेव्हा मला दिसलं तर मी आली. नंतर मी आल्यानंतरही मलाही खूप मारहाण केली त्यांनी. आणि जेव्हा मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो, आम्हाला थोडीशी इंजुरी नव्हती, जास्त इंजुरी होती, म्हणून आम्ही रात्री मेडिकलमध्ये गेलो. तिथं रात्रभर आमच्यावर ट्रीटमेंट केली. त्याच्यात इंजुरी दाखवली, दोघांनी प्लास्टर लागले. पोलीस स्टेशनमध्ये येऊन आलो आम्ही, तेव्हा आम्हाला असं नाही म्हटलं की तुमच्यासमोर आम्ही एखादा पोलीस कर्मचारी पाठवलेला होता की नव्हता. पाठवलेला तर नव्हताच. त्याच्यात ब्लेम्स काढले की तुम्ही केव्हा गेले, कधी गेले, हे रिपोर्ट कधीवाची आहे, किती वाजताची आहे, असे उलटे त्याच्यामध्ये पूर्ण ब्लेम करून आम्हाला ती पूर्ण खोटी म्हणून आमच्याकडून त्यांना जे लिहायचं आहे ते लिहून घेऊन राहिले आणि तो गुन्हा पूर्ण दबवण्याचा प्रयत्न करून राहिले. आम्हाला धमकवून, आताही असं वाटते मला, आम्हाला टॉर्चर करून पण जो आहे गुन्हा तो लिहिण्याचा प्रयत्न नाही करून राहिले ते. हो, लगेच ते झालं. आम्ही दोघं जण, कारण का मारहाण केली होती त्यांनी. कोणीच नाही दिला आम्हाला, कोणीच नाही. आम्ही दोघंच जण गेलो. आता जेव्हा आम्ही सकाळी आलो तेव्हा तर आम्ही खूप वेळपर्यंत बसूनच होतो. हो सर म्हटलं आम्ही, पण ते म्हणाले की तुम्ही स्वतःच जा म्हणून. आमच्यासोबत पाठवला नाही त्यांनी. मेडिकलमध्ये आम्ही 10 वाजतापासून गेलो होतो, सकाळी इथे आलो 6 वाजता. मला मुकामार जास्त लागलेला आहे. माझ्या मिस्टरांना बोटांना थोडीशी क्रॅक सांगितली बोटांच्या मधात, आणि मला माझ्या अंगठ्याला दुखापत थोडी जास्त प्रमाणात सांगितलेली आहे. आम्हाला त्यांनी त्यांच्या हाताने जसे बोटं वाकडे तिकडे करून असं जबरदस्ती सर्वांनी पकडलं आणि त्यांनी आमचे बोटं म्हणजे तोडायचा प्रयत्न केला की म्हणजे तो कट जरा जास्त मारायचाच होता. पण त्यांना आम्हाला पहिले थोडंसं फ्रॅक्चर करून नंतर मारणं होतं. त्याच्या आधी पण झालं आहे आमच्यासोबत. जेव्हा माझे मिस्टर मरणाला बाहेर गेले होते तेव्हा हा इसमच माझ्या घरात घेऊन आला आणि मला म्हणाला की तुमची जी गाडी आहे, माझी स्वतःची गाडी, तुमच्या अंगणातून काढा, कारण की मला कार्यक्रमाचं असं तसं काही कार्यक्रमाचं टेंट वगैरे लावायचं आहे. मी म्हटलं माझे मिस्टर घरी नाही आहे, तरी जबरदस्ती तो आत घुसून मला तेव्हाही त्यांनी शिवाय गाडी केली. तेव्हाही मला अशा ठिकाणी हात लावला जिथं नाही लावायला पाहिजे. तेव्हाही मी आली होती पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हाही रिपोर्ट लिहिला मी, पण माझ्याकडून त्यांनी खोटाच रिपोर्ट लिहून दिला, कारण की मला त्याची काहीच नव्हती. मला सांगितलं की ह्या कलमांमध्ये सर्वच येऊन जाते, त्याला शिक्षा भेटेल. माझ्याकडून आताही तो गुन्हेगार तसाच आहे. सामान्य जनतेने काय करायचं, आमच्या सरकारनेच नाही भेटू, सामान्य जनतेने तर जावी नाही तिथं, स्वतःच प्रयत्न करावं. माझ्या मते हेच. आता सर्व अंधडक आहे सर्व. मी स्वतः आमची लाईव्ह रेकॉर्डिंग आहे, त्याच्यामध्ये जे सत्य आहे ते तर दिसूनच राहिलेलं आहे. त्या बायांनी त्यांना पकडलं, तो पुरुष मारू राहिला त्यांना, आणि ते सांगू राहिले की त्यांना फक्त दूर करायसाठी ते लोक असे करत होते. ते
लेडीज त्यांना चापटा मारून राहिली, मला फेकलं, त्यांना फेकू राहिल्या, सर्व मिळून घोळंका करून आम्हाला जमावाने पूर्ण पॅक करून राहिले. पण ते म्हणू राहिले की तसं काहीच नाही आहे, ते तुम्हाला म्हणजे फक्त दूर ढकलत होते असे म्हणजे लाईव्ह रेकॉर्डिंगसुद्धा खोटी सांगत आहे ते. नाही, न्याय पहिली नाही भेटला आम्हाला, नातही भेटणार नाही आहे. पूर्ण पहिलीसारखीच कंडिशन आहे. पहिली NC दाखल केली आमची, काहीच केलं नाही. आणि आता त्यांचा उद्देश तोच आहे की आम्ही NC करावं आणि घरी चाललं जावं, बस. पूर्ण 100% जबाबदार. त्यांना पहिले शिक्षा भेटली असती त्या व्यक्तीला, तर आतापर्यंत त्याचा एवढा मास्तर वाढला नसता. कारण की पहिल्या याच्यामध्ये तो माझ्या अंगावर आला डायरेक्ट. तरी पोलीसवाल्यांनी काय म्हटलं की नाही, आम्ही ह्या गुन्हा करू, तो गुन्हा करू, याच्यामध्ये सर्व येऊन जाते. कारण की मी एक घरगुती लेडीज आहे ना, मला काही माहीत नाही आहे, हे सर्व माझ्यासोबत पहिल्यांदा झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी तसंच करून मला पाठवून दिलं आणि काहीच केलं. पीडित महिलेने पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार याआधीही शेजारील कुटुंबातील काही लोक त्यांच्या घरी आले होते आणि त्यांनी लज्जास्पद स्पर्श केल्याचा आरोप तिने केला. मात्र या संदर्भातील कोणतीही नोंद पोलिसांनी त्यांच्या तक्रारीत घेतली नसल्याचेही ती म्हणाली. यामुळे हुडकेश्वर पोलिसांवर आमचा किंचितही विश्वास उरलेला नसल्याची भावना पीडित कुटुंबाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे जर पोलीस विभागात कार्यरत असलेल्या व्यक्तीलाच न्याय मिळवण्यासाठी इतका संघर्ष करावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांशी पोलीस कसे वागत असतील, असा सवालही पीडित कुटुंबाने उपस्थित केला आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.